तर गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट लेक्चर आपण एंथॅल्पी ऑफ रिएक्शन आपण बघितलेलं आहे. एंथॅल्पी ऑफ रिएक्शन आणि एंथॅल्पी ऑफ रिएक्शन त्याच्यावरून डेल्टा एच ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कधी असताना आपण बघितलंय. समेशन एंथॅल्पी ऑफ प्रोडक्ट ग्रेटर दॅन समेशन एंथॅल्पी ऑफ रिएक्टंट असेल तर एंथॅल्पी ऑफ रिएक्शन ची व्हॅल्यू काय असते, पॉझिटिव्ह असते. आणि समेशन एंथॅल्पी ऑफ प्रोडक्ट इज लेस दॅन समेशन एंथॅल्पी ऑफ रिएक्टंट असेल तर डेल्टा एच ची व्हॅल्यू काय असते, आपली निगेटिव्ह असते. ओके, तर त्यानंतर बघा थर्मोडायनेमिक स्टँडर्ड स्टेट. थर्मोडायनेमिक स्टँडर्ड स्टेट कसं असणार बघा. थर्मोडायनेमिक स्टँडर्ड स्टेट, the substance is thermodynamic standard state, the state in which ज्या स्टेट मध्ये the state in which substance is the state in which substance is in the more stable form at 1 atmospheric pressure and 298 Kelvin temperature. ओके, ज्या स्टेट मध्ये सबस्टन्स मोर स्टेबल फॉर्म मध्ये असतो. आणि मोर स्टेबल फॉर्म त्याचा कधी असतो रे, 1 atmospheric प्रेशरला आणि 298 केल्विन टेम्परेचरला. चल का, किंवा 1 atmospheric प्रेशरला आणि 298 केल्विन टेम्परेचरला जो सबस्टन्स मोर स्टेबल फॉर्म मध्ये असतो, लक्षात घ्या, मोर स्टेबल फॉर्म मध्ये असतो, त्या स्टेटला काय म्हणायचं, थर्मोडायनेमिक स्टँडर्ड स्टेट असतं. लक्षात का, थर्मोडायनेमिक स्टँडर्ड स्टेट. किंवा एखादी केमिकल रिएक्शन तुम्ही घेतली असेल, केमिकल रिएक्शन मध्ये इन्व्हॉल्व झालेले जे आयन्स आहेत किंवा रिएक्टंट आणि प्रोडक्ट्स आहेत त्यांचं कॉन्सन्ट्रेशन, तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ स्पेसिस in reaction is 1 molar. Concentration of species in reaction is 1 molar. Okay, concentration of species in reaction is 1 molar. तर त्या कंडिशनला आपण काय म्हणणार आहे, थर्मोडायनेमिक स्टँडर्ड स्टेट असं म्हणणार आहे. काय म्हणतोय आपण बघा, थर्मोडायनेमिक स्टँडर्ड स्टेट कसं म्हणायचं, ज्या स्टेट मध्ये एखादा सबस्टन्स मोर स्टेबल फॉर्म मध्ये असतो. आणि मोर स्टेबल फॉर्म कधी असतो, मोर स्टेबल फॉर्म कधी पाहिजे, 1 atmospheric प्रेशरला आणि 298 केल्विन टेम्परेचरला. किंवा एखादी केमिकल रिएक्शन असेल, त्या रिएक्शन मधील कॉन्सन्ट्रेशन ऑफ स्पेसिस मध्ये स्पेसिस मध्ये सबस्टन्स ते कुठले असतील, रिएक्टंट असतील किंवा प्रोडक्ट असतील. रिएक्टंट आणि प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन 1 मोलर असताना तो सबस्टन्स कुठल्या स्टेबल फॉर्म मध्ये आहे किंवा कुठल्या स्टेट मध्ये आहे, कुठल्या फिजिकल स्टेट मध्ये आहे, ते त्याला काय म्हणायचं, थर्मोडायनेमिक स्टँडर्ड स्टेट असं म्हणायचं. तसं का, तर मग थर्मोडायनेमिक स्टँडर्ड स्टेट आपण इथं सांगूया. एक्झाम्पल याच्यामध्ये बघा, आपला आता जनरली हायड्रोजन गॅस कुठल्या फिजिकल स्टेट मध्ये असतो रे, हायड्रोजनची फिजिकल स्टेट कुठली असते, आपली गॅस स्टेट ना. तर ही हायड्रोजनची स्टँडर्ड स्टेट लक्षात घ्या, थर्मोडायनेमिक स्टँडर्ड स्टेट. तर का हायड्रोजन गॅस स्टेट मध्ये काय असणार आहे, मोस्ट स्टेबल फॉर्म मध्ये असणार आहे. आणि ह्या हायड्रोजन गॅसचं प्रेशर किती असणार आहे, 1 atmosphere आणि 298 केल्विन असणार आहे. त्या टेम्परेचर आणि प्रेशरला हायड्रोजन हा त्याच्या मोस्ट स्टेबल फॉर्म मध्ये असणार आहे आणि त्याची फिजिकल स्टेट त्यावेळी किती असणार आहे, गॅसेस स्टेट असणार आहे. तर का, आणि दुसरं तुम्ही आता इथे घेतला असेल, मर्क्युरी घेतला असेल. मर्क्युरी आपण कसं लिहितो रे, Hg. आता मर्क्युरी कुठल्या स्टेट मध्ये असतो, जनरल तुम्हाला माहिती आहे कुठली स्टेट असते मर्क्युरीची, आपली लिक्विड स्टेट. चल का, आता लिक्विड स्टेट मध्ये तो मर्क्युरी मोर स्टेबल फॉर्म मध्ये असतो, लक्षात घ्या. ओके, मोर स्टेबल फॉर्म मध्ये असतो. चल का, मग मोर स्टेबल फॉर्मला त्या लिक्विड मर्क्युरीचं प्रेशर किती असणार आहे, 1 atmosphere आणि टेम्परेचर 298 केल्विन असणार. ओके,
हे लक्षात ठेवायचं. आणि दुसरा, तुम्ही आता सोडियम मेटल घेतला असेल, सोडियम आता कुठल्या स्टेट मध्ये असणार आहे? सॉलिड स्टेट मध्ये मेटल आहे. त्याची सॉलिड स्टेट सोडियमची ही काय असणार आहे? थर्मोडायनेमिक स्टेट असणार आहे. ही थर्मोडायनेमिक सॉलिड स्टेट मध्ये हा सोडियम मेटल मोस्ट स्टेबल फॉर्म मध्ये असणार आहे. चल का, ठीक आहे, मोस्ट स्टेबल फॉर्म मध्ये असणार आहे. थर्मोडायनेमिक स्टँडर्ड स्टेट मध्ये लक्षात आले ना, ज्या स्टेटला एखादा सबस्टन्स स्टेट मध्ये फिजिकल स्टेट आहे, ती फिजिकल स्टेट कुठली असतात आपल्या? सॉलिड, लिक्विड, गॅस. ओके, ज्या स्टेटला तो सबस्टन्स मोर स्टेबल फॉर्म मध्ये असतो, चल का, त्या स्टेटला काय म्हणायचं? थर्मोडायनेमिक स्टँडर्ड स्टेट. थर्मोडायनेमिक स्टँडर्ड स्टेटला टेम्परेचर किती लागतं? 298 आणि प्रेशर 1 एटमॉस्फिअर. त्या टेम्परेचर आणि प्रेशरला जो सबस्टन्स मोर स्टेबल फॉर्म मध्ये कुठल्या फिजिकल स्टेट मध्ये असतो, ती तुमची स्टँडर्ड स्टेट असणार. आता बघा, सोडियम सॉलिड स्टेट मध्ये आपण घेतला. आता दुसरा एखादा एलिमेंट आपण घेतला असेल कार्बन. कार्बन कुठल्या फॉर्म मध्ये असतो रे आपण यूज करतो? तो केमिस्ट्री मध्ये इलेक्ट्रोड म्हणून यूज करणारा कार्बन कुठला असतो? ग्राफाइट असतो ना. कार्बन हा ग्राफाइटच्या फॉर्म मध्ये मोस्ट स्टेबल फॉर्म असतो. लक्षात घ्या की कार्बनची थर्मोडायनेमिक स्टेट ग्राफाइट. आता तुम्ही C2H5OH घेतला असेल, C2H5OH चे आपलं काय आहे रे? अल्कोहोल आहे ना. मग अल्कोहोलची स्टँडर्ड स्टेट कुठली असते? लिक्विड स्टेट मध्ये. चल का, की ह्या लिक्विड स्टेट मध्येच अल्कोहोल हा मोस्ट स्टेबल फॉर्म मध्ये असतो. लक्षात घ्या, म्हणजे लिक्विड स्टेट ही अल्कोहोलची काय असणार आहे? थर्मोडायनेमिक स्टँडर्ड स्टेट असणार. लक्षात. आणि त्यानंतर नेक्स्ट आपण इथे लिहिलं बघा, वॉटर. वॉटर कुठल्या स्टेट मध्ये असतो रे आपला? लिक्विड स्टेट मध्ये असतो. चल का, लिक्विड स्टेट ही वॉटरची काय असणार आहे? थर्मोडायनेमिक स्टँडर्ड स्टेट असणार आहे. चल का, त्यानंतर नेक्स्ट आपण इथं म्हटलं बघा, कॅल्शियम कार्बोनेट CaCO3 हा सॉलिड स्टेट मध्ये असणार आहे. सॉलिड स्टेट ही थर्मोडायनेमिक स्टँडर्ड स्टेट हा मोस्ट स्टेबल फॉर्म मध्ये असणार आहे सॉलिड स्टेट मध्ये CaCO3. त्यानंतर CO2 गॅस, कार्बन डायऑक्साइड गॅस. सो का, ही सगळी कंडिशन कधी असणार आहे? हायड्रोजनची गॅसेस स्टेट कधी असणार आहे? 1 एटमॉस्फेरिक प्रेशर आणि 298 केल्विन. म्हणजे डिग्री सेल्सिअस मध्ये किती होत असतं रे? 25 डिग्री सेल्सिअस. चल का, आणि 1 एटमॉस्फिअर मध्ये किती बार असतं? जेवढं एटमॉस्फिअर असतं तेवढाच बार असतो. लक्षात घ्या, 1 एटमॉस्फिअरची कंडिशन काय असते? 1 बार असते. ही दोन्ही पण तुम्ही सांगू शकता. कुठलाही एखादा सबस्टन्स 1 बार किंवा 1 एटमॉस्फिअर किंवा 25 डिग्री सेल्सिअस किंवा 298 केल्विन टेम्परेचरला त्याचा स्टँडर्ड फॉर्म असेल, तो स्टँडर्ड फॉर्म मध्ये त्याची असणारी फिजिकल स्टेट ती कुठली असणार आहे? थर्मोडायनेमिक स्टँडर्ड स्टेट असणार. लक्षात काय म्हटलेलं ना, एखादा सबस्टन्स त्याच्या कुठल्या फिजिकल स्टेट मध्ये मोस्ट स्टेबल असतो, ती फिजिकल स्टेटला काय म्हणायचं? थर्मोडायनेमिक स्टँडर्ड स्टेट. समजते ना? ओके. आणि मग तुम्ही एखादी रिॲक्शन जर घेतली असेल, रिॲक्शन मध्ये एखाद्या सबस्टन्सचं कॉन्सन्ट्रेशन असेल, फॉर एक्झाम्पल कॉन्सन्ट्रेशन एखाद्या रिॲक्टन्सचं आणि प्रोडक्टचं असेल, तर त्यांचं कॉन्सन्ट्रेशन किती पाहिजे? 1 मोलर पाहिजे सर. म्हणजे तुम्ही आता असं घेतलं होतं, फॉर एक्झाम्पल H+ आयन घेतला असेल. H+ आयन हे तुम्ही कसं दाखवणार? H+ ऍक्वेस होता ना. ऍक्वेस सोल्युशन म्हणजे काय? वॉटरच्या सोल्युशन मध्ये H+ आयन असणार. आता याचं कॉन्सन्ट्रेशन तुम्ही कसं लिहिणार? 1 मोलर असणार आहे कॉन्सन्ट्रेशन. किंवा दुसरं तुम्ही आता लिहिला असेल, फॉर एक्झाम्पल दुसरा आयन आपण इथे घेऊया. आपण इथे घेतला Mg2+ आयन घेतला असेल, त्याचं कॉन्सन्ट्रेशन सुद्धा काय येणार आहे? 1 मोलर कॉन्सन्ट्रेशन. चल का, असं आयन असतील तर ते कशामध्ये असणार आहे? त्यांचं कॉन्सन्ट्रेशन 1 मोलर पाहिजे, तरच ते थर्मोडायनेमिक स्टँडर्ड स्टेट मध्ये असणार आहे. लक्षात का? हे लक्षात ठेवायचं. समजलं की थर्मोडायनेमिक स्टँडर्ड स्टेट. ओके, थर्मोडायनेमिक स्टँडर्ड स्टेट म्हणजे काय? ज्या स्टेटला सबस्टन्स मोर स्टेबल फॉर्म मध्ये असतो त्या स्टेटला काय म्हणायचं? थर्मोडायनेमिक स्टँडर्ड स्टेट. मग थर्मोडायनेमिक स्टँडर्ड स्टेटला प्रेशर किती असतं? 1 बार, टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस. अंडरस्टँड? लक्षात आलं? आणि त्यानंतर मग आता स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन. तर स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन कधी म्हणायचं? आता एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन तुम्ही बघितलेला आहे. स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन,
स्टँडर्ड एंथॅल्पी ऑफ रिएक्शन. तर स्टँडर्ड एंथॅल्पी ऑफ रिएक्शन कसं दाखवायचं बघा, डेल्टा एच नॉट. समजा फक्त एंथॅल्पी ऑफ रिएक्शन तुम्ही कसं दाखवतो रे, डेल्टा एच दाखवतो ना. तर स्टँडर्ड एंथॅल्पी ऑफ रिएक्शन काय म्हणायचं, डेल्टा एच नॉट. याला असं आपण आणखी कसं म्हणलं होतं रे, डेल्टा आर एच नॉट. स्टँडर्ड एंथॅल्पी ऑफ रिएक्शन तुम्ही असं दाखवा किंवा असं दाखवा. चल का आपण फक्त एंथॅल्पी ऑफ रिएक्शन कसं दाखवतो, आणखी डेल्टा आर एच किंवा डेल्टा एच या दोन्ही दाखवलं तर चालतंय. तर डेल्टा आर एच मध्ये ओके एंथॅल्पी ऑफ रिएक्शन किंवा ही सुद्धा एंथॅल्पी ऑफ रिएक्शन. स्टँडर्ड एंथॅल्पी ऑफ रिएक्शन मध्ये वरती थोडासा डॉट काढायचा, असं सर्कल काढायचा. तर का तुला स्टँडर्ड एंथॅल्पी ऑफ रिएक्शन समजायचं. आता एंथॅल्पी ऑफ रिएक्शन तुम्ही बघितलेलं आहे. सर का एंथॅल्पी ऑफ रिएक्शन काय आपला, इट इज द डिफरन्स बिटवीन सम ऑफ एंथॅल्पीज ऑफ प्रोडक्ट अँड एंथॅल्पीज ऑफ रिएक्टंट. ओके आता मग स्टँडर्ड एंथॅल्पी ऑफ रिएक्शन कधी म्हणायचं बघा, द एंथॅल्पी चेंज टेक्स प्लेस when all the substance present in the reaction is involved in their standard state. So का एंथॅल्पी चेंज कधी होणार, ज्यावेळी रिएक्टंट आणि प्रोडक्ट्स रिएक्शन मधील रिएक्टंट आणि प्रोडक्ट स्टँडर्ड स्टेट मध्ये असताना एंथॅल्पी चेंज किती होणार आहे, त्याला काय म्हणायचं, स्टँडर्ड एंथॅल्पी ऑफ रिएक्शन. स्टँडर्ड स्टेट मध्ये कुठल्या स्टेट आल्या, हायड्रोजनची गॅसेस स्टेट मध्ये पाहिजे, मर्क्युरी असेल तर तो लिक्विड स्टेट मध्ये पाहिजे, सोडियम असेल तर तो सॉलिड स्टेट मध्ये पाहिजे, कार्बन असेल तर ग्राफाइट स्टेट मध्ये पाहिजे. म्हणजे असं स्टँडर्ड स्टेट मध्ये सबस्टन्स प्रेझेंट असतील रिएक्शन मध्ये तर तुमचा एंथॅल्पी चेंज असणार आहे, त्याला काय म्हणायचं, स्टँडर्ड एंथॅल्पी ऑफ रिएक्शन. ओके आपली डेफिनेशन आता कशी होणार आहे बघा, स्टँडर्ड एंथॅल्पी ऑफ रिएक्शन ची बघा, द एंथॅल्पी चेंज the enthalpy change accompanying मध्ये takes place. The enthalpy change accompanying when the enthalpy change, it is the enthalpy change accompanying when all the substances involved in their standard state. Okay, all the substances involved in their standard state. समजा ओके लक्षात. आता मग एखादं एक्झाम्पल आपण इथे घेऊया. फॉर एक्झाम्पल मी इथे घेतला CH4. आता हा मिथेन आहे, मिथेन गॅस ची मिथेन आपला गॅस स्टेट मध्ये ना, त्याची थर्मोडायनामिक स्टँडर्ड स्टेट कुठली आहे, गॅस स्टेट. तर CH4 चं कंबशन करायचं, मला बर्न करायचं. ऑप्शनची स्टँडर्ड स्टेट कुठली पाहिजे, कुठल्या स्टेट मध्ये ऑप्शन पाहिजे, गॅस स्टेट मध्ये. ओके याच्यापासून तुम्हाला मिळणार आहे CO2 प्लस H2O. ओके ही आपली रिएक्शन इथे बॅलन्स करून लिहूया आपण. तुम्ही H2O इथे बघा ऑप्शन आपले किती झाले, 4 झाले, इथे 2O. आता CO2 कुठल्या स्टेट मध्ये, गॅसेस, आणि वॉटर कुठल्या स्टेट मध्ये पाहिजे, लिक्विड स्टेट मध्ये. समजा वॉटरची थर्मोडायनामिक स्टेट लिक्विड. ओके मग त्यावेळी जो एंथॅल्पी चेंज होणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, स्टँडर्ड एंथॅल्पी ऑफ रिएक्शन. तर ही स्टँडर्ड एंथॅल्पी ऑफ रिएक्शन आपली फॉर एक्झाम्पल इथं -890 किलोजूल पर मोल. काय लक्षात ठेवायचं, तुम्हाला दाखवली आता रिएक्शन लक्षात. आता इथं बघा त्या रिएक्शन मध्ये जे मिथेनचं बर्निंग आहे, कंबशन आहे, त्यामध्ये बघा रिएक्टंट कोण आहेत, CH4 आणि O2, प्रोडक्ट कोण आहेत, CO2 आणि H2. सगळे कुठल्या स्टेट मध्ये, त्यांच्या स्टँडर्ड स्टेट मध्ये आहेत. ओके सगळे सबस्टन्स स्टँडर्ड स्टेट मध्ये आहेत की नाही. ओके एखादी रिएक्शन मधील सगळे सबस्टन्स स्टँडर्ड स्टेट मध्ये असताना जो एंथॅल्पी चेंज होणार आहे, जो एनर्जी चेंज होणार आहे, त्याला काय म्हणायचं, स्टँडर्ड एंथॅल्पी ऑफ रिएक्शन. लक्षात द्या ना. ओके स्टँडर्ड एंथॅल्पी ऑफ रिएक्शन म्हणजे काय, एंथॅल्पी चेंज accompanying when all the substances involved in their standard state. ओके ओके लक्षात. रिएक्शन मध्ये सगळे सबस्टन्स स्टँडर्ड स्टेट मध्ये असतील when all the substances involved in when all the substances involved in their standard state
इन अ केमिकल रिएक्शन, इन अ रिएक्शन. ओके, रिएक्शन मध्ये सगळे सबस्टन्स त्याच्या स्टँडर्ड स्टेट मध्ये असतील तर त्यावेळी काय असणार आहे, स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिएक्शन असणार. समजले ना, स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिएक्शन कशाने दाखवणार आपण, डेल्टा एच नॉट किंवा डेल्टा आर एच नॉट. ओके, आता त्यानंतर स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिएक्शन नंतर नेक्स्ट आपण आता बघणार आहे थर्मोकेमिकल इक्वेशन. थर्मोकेमिकल इक्वेशन. थर्मोकेमिकल इक्वेशन. तर थर्मोकेमिकल इक्वेशन कशा म्हणायचं बघा. थर्मोकेमिकल इक्वेशन, इट इज द बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. इट इज द बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. इट इज द balanced chemical equation in which enthalpy change comma physical state, enthalpy change physical state and number of moles of reactant and products, and number of moles of reactant and products. Enthalpy change, physical state, and number of moles of reactant and products are specified. लक्षात आलं, त्याला काय म्हणतात, थर्मोकेमिकल इक्वेशन. बघा थर्मोकेमिकल इक्वेशन काय असतं, बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. आता केमिकल रिएक्शन आपण कुठल्या फॉर्म मध्ये लिहित असतो रे, इक्वेशनच्या फॉर्म मध्ये लिहित असतो ना. मग ती इक्वेशन कसं पाहिजे, बॅलन्स्ड पाहिजे. त्याच्यामध्ये काय काय दिलं जातं, एन्थॅल्पी चेंज दिला जातो, त्या रिएक्शनचा एन्थॅल्पी चेंज दिला जातो आणि फिजिकल स्टेट एक्सप्लेन केले जाते. रिएक्टंट आणि प्रोडक्टचे फिजिकल स्टेट सांगितले जाते आणि काय असतं, रिएक्टंट आणि प्रोडक्टचे नंबर ऑफ मोल सुद्धा दिले असतात. तर त्याला काय म्हणायचं, थर्मोकेमिकल इक्वेशन. आता बघा एखादं एक्झाम्पल सेम आपण इथे लिहूया. एक्झाम्पल याच्यामध्ये थर्मोकेमिकल इक्वेशन्स. फॉर एक्झाम्पल सेम एक्झाम्पल आपण घेऊया. आता झाले CH4 गॅस प्लस O2 gas, it gives CO2 gas plus H2O. H2O. इथं आपली स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिएक्शन डेल्टा H नॉट किंवा ह्यालाच आपण आणखी काय म्हणतो डेल्टा R H नॉट. ही व्हॅल्यू आपल्याला दिली आहे -890 किलोजूल. -890 किलोजूल. लक्षात दे. ओके, आता ही थर्मोकेमिकल इक्वेशन आहे. थर्मोकेमिकल इक्वेशन मध्ये काय असतं रे, केमिकल रिएक्शन असते. केमिकल रिएक्शन आपण इक्वेशनच्या फॉर्म मध्ये लिहित असतो ना सर. मग इक्वेशनच्या फॉर्म मध्ये लिहित असताना काय पाहिजे म्हणून सांगितले, बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन पाहिजे. इक्वेशन कसं पाहिजे, हे बॅलन्स्ड पाहिल्यासारखं. मग ही बॅलन्स आहे का, आता आपलं बॅलन्स आहे का बघा. कार्बन एक आहे, त्या साईडला किती आहे, एकच आहे ना. हायड्रोजन 4 आहे, इकडे किती आहे, 2 आहे. बॅलन्स नाही ना. मग बॅलन्स करून घ्या. इकडे 4 हायड्रोजन येण्यासाठी किती लावायला लागेल, इथे 2H2 करायला लागेल. आणि बघा ऑक्सिजन किती झाले, मग ऑक्सिजन इथे किती आहे, 2 आहेत ना. त्या साईडला किती आहेत, 2 आहेत. आणि टोटल ऑक्सिजन किती आहे, 4. ओके, आणि इकडे 2च आहेत ना, त्यामुळे इथं 2O2 घ्यावं लागेल आपल्याला. तर आता ही इक्वेशन बॅलन्स झाले की नाही, बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन असणार आहे. आणि त्याच्यामध्ये कोण असणार आहे, एन्थॅल्पी चेंज दिला जातो. एन्थॅल्पी चेंज दिलाय, एन्थॅल्पी चेंज -890 किलोजूल दिलं. चल का.
ओके, एंथॅल्पी चेंज आपला निगेटिव्ह आहे, म्हणजे रिएक्शन एक्सोथर्मिक आहे का एंडोथर्मिक आहे? कुठल्या डेल्टा एस निगेटिव्ह कधी असते, एक्सोथर्मिकला का एंडोथर्मिकला? एक्सोथर्मिकला ना, तर डेल्टा एस निगेटिव्ह आहे. एंथॅल्पी चेंज दिला असतो. आणखी काय दिलं असतं रे? फिजिकल स्टेट. फिजिकल स्टेट आहे की सगळ्यांचे? मिथेनची फिजिकल स्टेट, ऑक्सिजनची फिजिकल स्टेट गॅस आहे, कार्बन डायऑक्साइडची फिजिकल स्टेट कुठल्या गॅस आहे, वॉटरची स्टँडर्ड सगळ्या स्टँडर्ड फिजिकल स्टेट घ्यायची लक्षात घ्या. असं लेस नाही की वॉटर गॅस स्टेट मध्ये, ते लेस नाही, सॉलिड स्टेट मध्ये म्हणजे आईस असं नाही. स्टँडर्ड स्टेट थर्मोकेमिकल इक्वेशन मध्ये असणारे सगळे रिएक्टंट आणि प्रोडक्टची फिजिकल स्टेट कुठल्या स्टेट मध्ये पाहिजे, त्याच्या स्टँडर्ड स्टेट मध्येच पाहिजे, तरच ते थर्मोकेमिकल इक्वेशन करेक्ट असणार आहे. चलो ओके, बघा मग सगळं आहे का? बघा परत काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ रिएक्टंट अँड प्रोडक्ट्स आर स्पेसिफाईड. आता मग तिथं मिथेनचे कोएफिशियंट किती आहे आपला? काही नाही म्हणजे 1 आहे ना, म्हणजे ह्याचा किती मोल आहे आपला? 1 मोल आहे, बरोबर आहे? थेरोटिकली. इथं ऑक्सिजनचा कोएफिशियंट किती आहे? 2 आहे, म्हणजे ह्याचे मोल्स किती असणार आहेत? 2 मोल असणार आहेत. इथं कार्बन डायऑक्साइडचा कोएफिशियंट किती आपला? 1 आहे, त्यामुळे ह्याचा मोल किती असणार आहे? 1 मोल. आणि वॉटरचे मोल्स किती असणार आहेत? 2. दोन कोएफिशियंट मध्ये 2 मोल्स. का म्हणजे लक्षात घ्या, इथं थर्मोकेमिकल इक्वेशन मध्ये आपल्याला काय काय दिलं जातं? थर्मोकेमिकल इक्वेशन काय असतं? बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन असतं, आणि त्याच्यामध्ये काय दिलं जातं? एंथॅल्पी चेंज दिला जातो. त्यानंतर सगळ्या सबस्टन्सची फिजिकल स्टेट दिली जाते, आणि काय दिलं जातं? रिएक्टंट आणि प्रोडक्टचे नंबर ऑफ मोल सुद्धा स्पेसिफाय केले जातात त्याच्यामध्ये. तर त्यालाच काय म्हणायचं? थर्मोकेमिकल इक्वेशन. त्यातलं कुठलं तर एक मिसिंग असेल तर ते थर्मोकेमिकल इक्वेशन होणार नाही, आणि सगळे सबस्टन्स त्याच्या स्टँडर्ड स्टेट मध्येच पाहिजे लक्षात घ्या, तरच ते थर्मोकेमिकल इक्वेशन करेक्ट असणार. चलो समजलंय की थर्मोकेमिकल इक्वेशनची डेफिनेशन म्हणजे काय असणार आहे? इट इज बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन इन विच एंथॅल्पी चेंज, फिजिकल स्टेट अँड नंबर ऑफ मोल्स ऑफ रिएक्टंट अँड प्रोडक्ट्स आर स्पेसिफाईड. ओके, आता मग थर्मोकेमिकल इक्वेशन कसं लिहिलं जातं? थर्मोकेमिकल इक्वेशन लिहिण्यासाठी गाईडलाईन्स काय? हाऊ टू राईट थर्मोकेमिकल इक्वेशन. तर का एखादं थर्मोकेमिकल इक्वेशन तुम्हाला लिहा असं म्हटलं असेल तर ते थर्मोकेमिकल इक्वेशन कसं लिहायचं, त्यात काय गाईडलाईन्स आहेत बघा. त्याच्या गाईडलाईन्स टू राईट थर्मोकेमिकल इक्वेशन. गाईडलाईन्स टू राईट थर्मोकेमिकल इक्वेशन. ओके, तर थर्मोकेमिकल इक्वेशन लिहिण्याच्या गाईडलाईन्स कुठल्या आहेत बघा. ओके, कुठल्या गाईडलाईन्स फॉलो केल्या जातात थर्मोकेमिकल इक्वेशन लिहिण्यासाठी? पहिल्या लक्षात घ्या, पहिले तुम्हाला एखादं थर्मोकेमिकल इक्वेशन लिहा म्हटलं असेल तर सुरुवातीला काय करायचं की दिलेलं इक्वेशन रिएक्टंट आणि प्रोडक्ट नुसार बॅलन्स आहे का ते बघून घ्यायचं आहे. तर का कन्सिडर द बॅलन्स्ड इक्वेशन फॉर रिएक्टंट अँड प्रोडक्ट्स. तर का तुम्हाला दिलं नसेल तर ते तुम्ही बॅलन्स करून घ्यायचं असतं. तर का कन्सिडर पहिल्यांदा काय कन्सिडर करायचं त्यामध्ये? कन्सिडर द इक्वेशन. Consider the equation. Consider the balanced equation. Balanced equation. Consider the balanced equation for reactant and products. For reactant and products. लक्षात घ्या, रिएक्टंट आणि प्रोडक्ट साठी इक्वेशन बॅलन्स करून घ्यायला सध्या बॅलन्स करायचं आहे. Consider the balanced equation for reactant and product. Reactant आणि प्रोडक्टचं बॅलन्स इक्वेशन कॅल्क्युलेट करायचं. तर का हाय असं लेसन तुम्हाला दिलं होतं. आणि दुसरं काय करायचं बघा, बॅलन्स आहे असं कॅल्क्युलेट करूनच ते पुढे सॉल्व्ह करायचं आहे की प्रॉब्लेम्स आता पुढे असणार. तर का ही पहिले गाईडलाईन्स असणार आहे थर्मोकेमिकल इक्वेशन लिहिण्यासाठी. सेकंड काय बघा, द व्हॅल्यू अँड ऍप्रोप्रिएट साइन. The value and appropriate sign the value and appropriate sign of enthalpy change. The value and appropriate sign of enthalpy change is given on the right hand side. Is given on the right hand side.
okay, is given on the right hand side. This is काय असणार आहे डेल्टा H नॉट स्टँडर्ड एंथैल्पी ऑफ रिएक्शन असणार. ओके, दिस इज डेल्टा H नॉट व्हॅल्यू. ही व्हॅल्यू असणार आहे सर. ओके, बघा पहिलं गाईडलाईन्स काय आपली रिएक्टंट आणि प्रोडक्ट साठी बॅलन्स इक्वेशन कन्सिडर करायचं. इथं थर्मोकेमिकल इक्वेशन लिहिलंय की रिएक्टंट आहे एरोच्या लेफ्टचे राईटचे आपले प्रोडक्ट्स आहेत. रिएक्टंट आणि प्रोडक्ट साठी बॅलन्स इक्वेशन आपण असं लिहायचं कन्सिडर करायचं. आणि काय करायचं म्हणलं व्हॅल्यू अँड ऍप्रोप्रिएट साइन ऑफ एंथैल्पी चेंज इज गिवन ऑन दी राइट हँड साइड. ओके, थर्मोकेमिकल इक्वेशन तुम्ही लिहिल्यानंतर एंथैल्पी चेंजचं साइन आणि त्याची व्हॅल्यू ही कुठल्या साइडला लिहायचं राइट हँड साइडला लिहायचं सर. ही राइट हँड साइड आहे. इक्वेशनची ही कुठली आपली लेफ्ट हँड साइड. इकडे कोणी लिहायचं नाही सर. त्या साइडला एंथैल्पी चेंजची व्हॅल्यू लिहायची नाही. एंथैल्पी चेंजची व्हॅल्यू असेल आणि त्याचं साइन असेल. इथे व्हॅल्यू किती आहे 890 आणि साइन कुठला आहे निगेटिव्ह साइन आहे मायनस साइन आहे सर. व्हॅल्यू आणि साइन हे एंथैल्पी चेंजचं कुठल्या साइडला लिहायचं राइट हँड साइडला लिहायचं. चल का डेल्टा H नॉट व्हॅल्यू असणार आहे सर. The value and appropriate sign of enthalpy change is given on the right hand side. म्हणजे ती कुठली व्हॅल्यू असणार आहे स्टँडर्ड एंथैल्पी ऑफ रिएक्शनची व्हॅल्यू असणार. ही थर्मोकेमिकल इक्वेशनच्या राइट हँड साइडला लिहायची आणि त्याचं ऍप्रोप्रिएट व्हॅल्यू लिहायचं आणि साइन पण लिहायचं. कुठलं पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह. साइन जर लिहिलं नसेल तुम्ही असं केलं असेल हे फक्त 890 लिहायचं नाही. पॉझिटिव्ह निगेटिव्ह तिथं मेन्शन करायचं. कुणासारखं इंटरनल एनर्जी सारखं तर का इंटरनल एनर्जी ऑलवेज कॅरीज साइन इफ इट इज पॉझिटिव्ह त्यासारखं आहे लक्षात. ओके, केले सर. ही सेकंड गाईडलाईन झाली. तर थर्ड गाईडलाईन्स आपली काय सांगते बघा थर्मोकेमिकल इक्वेशन लिहिण्यासाठी. द फिजिकल स्टेट ऑफ रिएक्टंट अँड प्रोडक्ट्स. द फिजिकल स्टेट ऑफ रिएक्टंट अँड प्रोडक्ट्स. The physical state of reactant and product are specified by letters. Are specified by letters. Specified by letters. Solid. अशी लेटर न दाखवायची. S म्हणजे सॉलिड असणार आहे आपला. त्यानंतर L म्हणजे कोण असणार आहे लिक्विड असणार आहे. स्मॉल L म्हणजे लिक्विड असणार आहे. त्यानंतर आपला स्मॉल जी म्हणजे गॅस असणार आहे. ओके, त्यासाठी दाखवायचं. अँड ऍक्वेस. ऍक्वेस म्हणजे वॉटर मधलं सोल्युशन असेल तर आपण एक्यू असं दाखवायचं. एक्यू म्हणजे ऍक्वेस. ऍक्वेस सोल्युशन म्हणजे एखाद्या सब्स्टन्सचं वॉटर मधलं सोल्युशन त्याला आपण ऍक्वेस सोल्युशन असं म्हणतो. त्यानंतर स्टँडर्ड एंथैल्पी ऑफ रिएक्शन value refers to physical state of substance those appear in the equation. आणि पुढे काय असणार आहे स्टँडर्ड एंथैल्पी ऑफ रिएक्शन डेल्टा H नॉट R. डेल्टा H नॉट R व्हॅल्यू refers स्टँडर्ड स्टेट. व्हॅल्यू refers स्टँडर्ड स्टेट refers standard state. Standard state of substances or standard physical state of substances in equation. हे लक्षात ठेवायचं. इक्वेशन काय सांगते आपल्याला त्यामध्ये थर्ड गाईडलाईन्स फिजिकल स्टेट ऑफ रिएक्टंट अँड प्रोडक्ट असं म्हणतात. हे रिएक्टंट आलंय इथं रिएक्टंटला. द फिजिकल स्टेट ऑफ रिएक्टंट अँड प्रोडक्ट्स आर स्पेसिफाईड बाय लेटर्स. ओके, रिएक्टंट आणि प्रोडक्टची फिजिकल स्टेट लेटरनं लिहायचं. कुठल्या लेटरनं एस म्हणजे सॉलिड, एल म्हणजे लिक्विड, जी म्हणजे गॅस आणि एक्यू म्हणजे ऍक्वेस. ओके, असं दाखवायचं. ओके, इथं आपण दाखवलंय बघा. ओके, ह्या थर्मोकेमिकल इक्वेशन मध्ये मेथेनची गॅस जी आहे ऑक्सिजन गॅस
कार्बन डायऑक्साइड गॅस, वॉटर एल म्हणजे लिक्विड असणार आहे. हे असे फिजिकल स्टेट रिएक्टंट आणि प्रोडक्टचे दाखवायचे आहे. आणि त्याच्या पुढे आपण काय लिहितोय, राईट हँड साइडला स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिएक्शन असं लिहितोय. म्हणजे स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिएक्शन म्हणजे की काय कन्सिडर केली जाते. ओके, इथं पुढे सेंटेन्स आपण काय म्हणलंय, स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिएक्शन डेल्टा एच नॉट आर व्हॅल्यू रेफर्स स्टँडर्ड स्टेट ऑफ सबस्टन्स इन इक्वेशन. म्हणजे इक्वेशन मध्ये जे सबस्टन्स आपण लिहिले त्यांच्या स्टँडर्ड स्टेट वरून येणारी स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिएक्शन आहे असं इथं मेन्शन केलं असणार. लक्षात का. म्हणजे इक्वेशन मधील रिएक्टंट आणि प्रोडक्ट्स हे जे सबस्टन्स आहेत हे स्टँडर्ड स्टेट मध्ये असतानाच ही डेल्टा एच नॉट ची व्हॅल्यू असणार आहे. चल का, ही कन्सिडर केलं जात असतं. लक्षात घ्या, हे स्टँडर्ड स्टेट मध्ये नाहीत असं धरून कन्सिडर केलं जात नाही. हे स्टँडर्ड स्टेट मध्ये सगळे सबस्टन्स आहेत असं कन्सिडर करूनच डेल्टा एच नॉट ची व्हॅल्यू तिकडे लिहिली जात असते. लक्षात का, हे लक्षात असतं. समजले की थर्ड गाईडलाईन्स समजले ना. ओके, आणि त्यानंतर नेक्स्ट बघा पुढची गाईडलाईन्स काय आहे बघा. याच्यामध्ये फोर्थ गाईडलाईन्स टू राईट थर्मोकेमिकल इक्वेशन. बघा इथं लक्षात घ्या. आता फोर्थ गाईडलाईन्स काय आपले बघा. The given value of डेल्टा एच नॉट म्हणलं तर चालेल किंवा डेल्टा एच नॉट आर म्हणलं चालेल. ओके, द गिवन व्हॅल्यू ऑफ डेल्टा एच नॉट म्हणजे स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिएक्शन assumes that reaction the reaction occurs in a given direction. The reaction occurs in given direction. Occurs in given direction. Okay. Occurs in given direction. आता याच्यामध्ये स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिएक्शन मध्ये डेल्टा एच नॉट याची व्हॅल्यू जी दिलेली आहे ती काय कन्सिडर करून दिली आहे ते अज्युम दॅट. म्हणजे ही काय सांगत असते, दिलेली रिएक्शन त्या पर्टिक्युलर डिरेक्शनला होत असताना हे सांगत असते. लक्षात घ्या, म्हणजे इथं थर्मोकेमिकल इक्वेशन इथं आपण लिहिलं आहे, मिथेन गॅस कंबशनची रिएक्शन लिहिली आहे बर्न होत असताना. ही कुठल्या डिरेक्शनला जाते असेल, फॉरवर्ड डिरेक्शनला. दोन डिरेक्शन, फॉरवर्ड आणि रिव्हर्स डिरेक्शन म्हणजे बॅकवर्ड डिरेक्शन. आता ही एरो आपला फॉरवर्ड डिरेक्शन आहे ना, असा आपला रिव्हर्स नाही. लक्षात घ्या, त्यामुळं ही डेल्टा एच नॉट ची व्हॅल्यू काय रिप्रेझेंट करत असते, दिलेली केमिकल इक्वेशन किंवा केमिकल रिएक्शन ची आपली गिवन डिरेक्शनला कॅरी फॉरवर्ड होत असते. तर त्यामुळे डेल्टा एच नॉट ची व्हॅल्यू एरो ज्या साईडला दिलेला आहे त्या डिरेक्शनला रिएक्शन होणार आहे असं कन्सिडर करूनच ती डेल्टा एच नॉट ची व्हॅल्यू दिलेली असते. ओके, आता पूर्ण करता येतं सांगूया रूल लिहिल्यानंतर. The given value of delta H naught assumes that reaction occurs in a given direction. If delta H naught value or delta H naught R standard enthalpy of reaction for a reverse reaction okay, for reverse reaction equal in magnitude. For reverse reaction equal in magnitude okay, equal in magnitude and opposite in sign. Equal in magnitude and opposite in sign. Okay, equal in magnitude and opposite in sign to that of forward reaction. To that of the forward reaction. Okay, to that of the forward reaction, a exothermic reaction on reversible. And exothermic reaction on a reversal
on reversal becomes endothermic, and vice versa. Okay, हे आपलं फोर्थ गाईडलाईन्स आहे, टू राईट द थर्मोकेमिकल इक्वेशन. काय सांगितलं ते लक्षात घ्यायच्यामध्ये, given value of delta H naught assumes that reaction occurs in a given direction. इथे तुम्हाला थर्मोकेमिकल इक्वेशन मध्ये दिलेली की डेल्टा H naught ची व्हॅल्यू आहे, ही काय सांगत असते, दिलेली रिएक्शन गिवन डायरेक्शनला होत असते, म्हणजे एरो ज्या साइडला आहे त्या डायरेक्शनला होत असते, गिवन डायरेक्शनला होत असते असं सांगितलं असतं. आणि स्टँडर्ड एंथॅल्पी ऑफ रिएक्शन डेल्टा H naught फॉर रिव्हर्स रिएक्शनचे डेल्टा H naught कसे असते, इक्वल इन मॅग्निट्यूड अँड ऑपोजिट इन साइन टू दॅट ऑफ फॉरवर्ड रिएक्शन. ओके, बघा काय म्हटलेलं आहे, स्टँडर्ड एंथॅल्पी ऑफ रिएक्शन डेल्टा H naught ची व्हॅल्यू रिव्हर्स रिएक्शनला कशी असते, फॉरवर्ड रिएक्शनच्या इक्वल इन मॅग्निट्यूड अँड ऑपोजिट इन साइन. आता ही रिएक्शन आपली कशी आहे बघा, कुठल्या डायरेक्शनला आहे, फॉरवर्ड डायरेक्शनला आहे का रिव्हर्स डायरेक्शनला आहे, एरो कुठल्या साइडला आहे, फॉरवर्ड आहे ना, असा एरो असतो तर काय झालं असतं, रिव्हर्स आला असतं डायरेक्शन. आता दिलेली रिएक्शन मध्ये जी डेल्टा H naught ची व्हॅल्यू आहे ती रिव्हर्स रिएक्शन मध्ये कशी होत असते, फॉरवर्ड रिएक्शनच्या इक्वल इन मॅग्निट्यूड आणि ऑपोजिट इन साइन. म्हणजे आता हीच रिएक्शन मला अशी रिव्हर्स करायची असेल, अशी रिव्हर्स आपल्याला लिहायची असेल, रिव्हर्स असेल तर इथं डेल्टा H naught ची व्हॅल्यू स्टँडर्ड एंथॅल्पी ऑफ रिएक्शन ची व्हॅल्यू काय होणार आहे, मॅग्निट्यूड सेम राहणार, फक्त साइन चेंज होणार. मॅग्निट्यूड किती आहे आपल्या इथं, मॅग्निट्यूड म्हणले फक्त 890 आहे ना, आणि साइन कुठला इथं मायनस आहे ना, मग इथं 890 मॅग्निट्यूड किलो जूल ऍड इट इज राहणार आहे, फक्त साइन काय होणार, निगेटिव्हचं काय होणार, पॉझिटिव्ह होणार. लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवा सर. ओके, हे लक्षात ठेवा सर, ते सांगितलंय त्यांनी. ओके, डेल्टा H naught ची व्हॅल्यू रिव्हर्स डायरेक्शनला फॉर रिव्हर्स रिएक्शन कशी असणार आहे, इक्वल असणार आहे. कशी इक्वल असणार आहे, इक्वल इन मॅग्निट्यूड अँड ऑपोजिट इन साइन टू दॅट ऑफ फॉरवर्ड रिएक्शन. फॉरवर्ड रिएक्शनच्या मॅग्निट्यूड इक्वल असणार आहे, जेवढी फॉरवर्ड रिएक्शन मध्ये डेल्टा H naught ची व्हॅल्यू असणार आहे तेवढीच रिव्हर्स रिएक्शन मध्ये असणार आहे, फक्त काय होणार आहे, साइन अपोजिट असणार आहे, साइन फक्त चेंज होणार. लक्षात, म्हणजे इथं मायनस आहे ती काय होणार आहे, प्लस होणार आहे, आणि प्लस असेल तर मायनस होणार. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि परत काय म्हणलंय बघा, एक्सोथर्मिक रिएक्शन ऑन रिव्हर्सल बिकम्स एंडोथर्मिक अँड व्हाइस वर्सा. याचा अर्थ काय, म्हणजे दिलेली एखादी रिएक्शन एक्सोथर्मिक असेल ती रिव्हर्स केली तर ती काय होणार आहे, एंडोथर्मिक होणार आहे, आणि एंडोथर्मिक रिएक्शन असेल तर ती रिव्हर्स केली तर परत काय होणार आहे, एक्सोथर्मिक. असेल का. ओके, आता मग इथं मला सांगा डेल्टा H naught ची व्हॅल्यू इथे कसं आहे, निगेटिव्ह आहे, म्हणजे ही रिएक्शन आपली कशी आहे, एक्सोथर्मिक आहे, हीट बाहेर पडली ना, त्याच्या उलट केलं तर ती काय होणार आहे, एंडोथर्मिक होणार आहे. आणि दिलेली व्हॅल्यू मध्ये डेल्टा H naught पॉझिटिव्ह असेल म्हणजे ती एंडोथर्मिक झाली, त्याच्या उलट केलं तर काय होणार, साइन निगेटिव्ह होणार, म्हणजे ती एक्सोथर्मिक होणार आहे. लक्षात आहे की नाही. काय सांगते गाईडलाईन्स बघा, डेल्टा H naught ची व्हॅल्यू काय सांगत असते, दिलेली रिएक्शन की आपली गिवन डायरेक्शनला होत असणार आहे. डेल्टा H naught ची व्हॅल्यू दिलेली रिएक्शन गिवन डायरेक्शनला होत असणार आहे, आणि जेवढी फॉरवर्ड रिएक्शन, एखादी रिएक्शन आपण रिव्हर्स केली तर फॉरवर्ड रिएक्शन मध्ये जेवढी डेल्टा H ची व्हॅल्यू आहे तेवढीच राहत असते, फक्त साइन काय होत असतं, त्याचं चेंज होत असतं. मॅग्निट्यूड सेम राहत असतं, फक्त साइन चेंज होत असते. आणि एखादी रिएक्शन एक्सोथर्मिक असेल तर ती रिव्हर्स केल्यावरती एंडोथर्मिक होणार, आणि एंडोथर्मिक असेल तर ती रिव्हर्स केल्यावरती काय होणार आहे, एक्सोथर्मिक होणार आहे. हे लक्षात ठेवायचं. हे गाईडलाईन्स आहेत सगळ्या लक्षात घ्या, थर्मोकेमिकल इक्वेशन लिहायचं. समजलंय का रे, समजलंय ना, ते काय आपण डाऊट आहे, समजलंय ना. ओके, त्यानंतर लास्ट आपलं काय बघा, लास्ट त्याच्यामध्ये लास्ट गाईडलाईन्स काय बघा, टू राईट द थर्मोकेमिकल इक्वेशन. ओके, ते काय सांगते बघा आपल्या याच्यामध्ये आता, when the coefficient indicating when the coefficients
when the coefficients indicating the number of moles of all the reactants, the number of moles of number of moles of all the substances in a thermochemical equation, okay, in thermochemical equation are multiplied or divided, okay, are multiplied or divided by certain numerical factor. By certain numerical factor. The corresponding delta H naught, the corresponding standard enthalpy of reaction delta H naught, delta RH naught किंवा delta H naught are the corresponding delta H naught are need to be multiplied or divided, need to be multiplied or divided by same factor. So किती लास्ट गाइडलाइन्स आहे थर्मोकेमिकल इक्वेशन्स. काय सांगितले बघा, when the coefficient indicating number of moles of all the substances in thermochemical equation are multiplied or divided by certain numerical factor, the corresponding delta H naught value are need to be multiplied or divided by the same factor. Okay, म्हणजे दिलेलं थर्मोकेमिकल इक्वेशन तुम्ही मल्टिप्लाइड करू शकता, डिवाइड करू शकता, ऍड करू शकता, सबट्रॅक्ट सुद्धा करू शकता, लाईक अल्जेब्रिक इक्वेशन. तर अल्जेब्रिक इक्वेशन सारखं की थर्मोकेमिकल इक्वेशन डिवाइड, मल्टिप्लाइड, ऍडिशन, सबट्रॅक्शन आपण करू शकतो सारखं. आता मग त्या थर्मोकेमिकल इक्वेशन मध्ये असणाऱ्या सबस्टन्सचे जे मोल्स आहेत ते मोल्स लक्षात घ्या. इथं आता ही थर्मोकेमिकल इक्वेशन आपण इथे लिहिलेलं आहे. त्यांचे मोल्स आता मिथेनचे मोल किती आहेत? 1 मोल आहे. इथं ऑक्सिजनचे मोल्स किती आहेत? 2 मोल्स आहेत. CO2 चा 1 मोल आहे, वॉटरचे 2 मोल्स आहेत. त्या थर्मोकेमिकल इक्वेशन मधल्या मोल्सला आपण काय करू शकतो? मल्टिप्लाय करू शकतो किंवा डिवाइड करू शकतो, लक्षात घ्या. मग मला सांगा, आता इथं समजा मी 2 न मल्टिप्लाय केलं तर कसं येणार इक्वेशन सांगा रे. त्या कोएफिशिएंट आपण सगळ्या 2 न मल्टिप्लाय केलं, इथं थर्मोकेमिकल इक्वेशन मध्ये सगळ्या सबस्टन्सचे मोल्स आहेत त्यांना आपण डिवाइड पण करू शकतो आणि मल्टिप्लाय पण करू शकतो, लक्षात घ्या. पण त्या समजा मी आता इथं 2 न मल्टिप्लाय केलं तर इक्वेशन कसं होणार आहे? 2 न मल्टिप्लाय केलं तर इथं 2CH4, इथं काय येणार आहे? 4O2, इथं काय येणार? 2CO2, इथं काय येणार? 4H2. 2 न मल्टिप्लाय केलं तर मग आता पुढे काय म्हटलं बघा, आर मल्टिप्लाइड आर डिवाइडेड बाय सर्टन न्यूमेरिकल फॅक्टर. न्यूमेरिकल फॅक्टर किती घेतलाय आपण? 2 न मल्टिप्लाय केले. 2 फॅक्टर घेऊन आपण मल्टिप्लाय केलं. तर पुढे काय करायचं? द करस्पॉन्डिंग डेल्टा H नॉट व्हॅल्यू म्हणजे स्टँडर्ड एंथॅल्पीची व्हॅल्यू आर नीड टू बी मल्टिप्लाइड और डिवाइडेड बाय सेम फॅक्टर. म्हणजे आपण थर्मोकेमिकल इक्वेशन मधील सबस्टन्सच्या नंबर ऑफ मोल्सला ज्या फॅक्टरनं मल्टिप्लाय केले किंवा डिवाइड केले त्याच फॅक्टरनं त्यांच्या डेल्टा H नॉट व्हॅल्यूला सुद्धा मल्टिप्लाय किंवा
डिवाइड करायचं असतं सर. ओके, मग आपण आता एक्झाम्पल काय करून घेतले, मल्टिप्लाय करून मल्टिप्लाय केलं आपण 2 न मल्टिप्लाय केलं सगळ्यांना, तर त्यांच्या डेल्टा एच ला सुद्धा काय करायचं 2 न मल्टिप्लाय करायला लक्षात घ्या. ही सुद्धा व्हॅल्यू 2 × -890 चल का किलो देते. ही 2 न मल्टिप्लाय करूनच त्यांची व्हॅल्यू द्यायची असतात. ओके, हे लक्षात ठेवायचं. समजा असं असेल, समजा एखाद्या न्यूमरिकल फॅक्टरला आपण डिवाइड केला असेल, समजा आपण आता 2 न डिवाइड केले ह्यालाच 2 न डिवाइड केलं तर कसं होणार आहे, इथे 2 न डिवाइड केलं तर हे आता परत काय ना 1 मोल CH4, इथे परत 2 न डिवाइड केलं तर 2 मोल O2, परत 2 न डिवाइड केलं तर 1 मोल CO2, परत 2 न डिवाइड केलं तर 2 मोल H2O. मग ज्या फॅक्टरनं आपण डिवाइड केलेलं आहे सगळ्यांच्या नंबर ऑफ मोल्सला, त्याच फॅक्टरनं डेल्टा एच च्या व्हॅल्यू सुद्धा काय करायचं डिवाइड करायचं असतं. त्याला सुद्धा 2 न डिवाइड करायचं आणि आपली व्हॅल्यू सेम ओरिजिनल येणार 890. समजलं का, काय समजलं ना इक्वेशन. ओके, गाइडलाइन्स काय आपली, थर्मोकेमिकल इक्वेशन मध्ये सगळ्या सबस्टन्सचे नंबर ऑफ मोल्स आहेत, त्यांच्या नंबर ऑफ मोल्सला आपण एखाद्या फॅक्टरनं मल्टिप्लाय किंवा डिवाइड करू शकतो. लक्षात का, पण ज्या फॅक्टरनं त्यांच्या नंबर ऑफ मोल्सला डिवाइड किंवा मल्टिप्लाय केले, त्याच फॅक्टरनं डेल्टा एच च्या व्हॅल्यू सुद्धा मल्टिप्लाय किंवा डिवाइड करायचं असतं लक्षात. आणि तुम्हाला ती आणखी मी लास्ट अगोदरच्या रूल मध्ये काय सांगितलं होतं, इक्वेशन रिव्हर्स केलं की डेल्टा एच ची व्हॅल्यू सुद्धा काय होणार आहे, मॅग्निट्यूड सेम राहील, फक्त साइन काय होणार आहे चेंज होणार आहे. चल का, हे सगळे आपले गाइडलाइन्स आहेत थर्मोकेमिकल इक्वेशन लिहिण्याचे. तर चला पहिलं काय सांगितलं आपण, थर्मोकेमिकल इक्वेशन काय असतं रे आपलं, थर्मोकेमिकल इक्वेशन काय असतं, इट इज द बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन दॅट त्याच्यामध्ये काय असतं, बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन इन विच एंथॅल्पी चेंज दिले की नाही, एंथॅल्पी चेंज दिलाय, त्यानंतर फिजिकल स्टेट सगळ्यांची फिजिकल स्टेट दिलेली आहे, अँड नंबर ऑफ मोल्स ऑफ रिएक्टंट अँड प्रोडक्ट्स आर स्पेसिफाइड. चल का, थर्मोकेमिकल इक्वेशन मध्ये काय असतं, बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन असते, इक्वेशन बॅलन्स करून असतं लक्षात घ्या, नसेल तर करायचं असतं. कसं करायचं हे सगळे रूल्स आपण दिलेले आहेत लक्षात घ्या. हे लक्षात ठेवायचं. त्यात आम्ही ही 1 मोलचं ठेवतो. मग आपण काय सांगितलं, थर्मोकेमिकल इक्वेशन मध्ये थर्मोकेमिकल इक्वेशन हे बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन असतं, त्याच्यामध्ये एंथॅल्पी चेंज, फिजिकल स्टेट आणि रिएक्टंट आणि प्रोडक्टचे नंबर ऑफ मोल्स दिलेले असतात. आणि कसं लिहायचं असतं, पहिला रूल काय आपला, पहिली गाइडलाइन्स काय, रिएक्टंट आणि प्रोडक्टचे इक्वेशन मध्ये रिएक्टंट आणि प्रोडक्ट्स काय करायचे बॅलन्स करून लिहायचे. चल का, सेकंड रूल काय आपला, ओके, डेल्टा एच ची व्हॅल्यूचं साइन आणि व्हॅल्यू आपण लिहायचं लक्षात घ्या. कुठल्या साइडला लिहायचं, इक्वेशनच्या राईट हँड साइडला डेल्टा एच ची व्हॅल्यू लिहायचं आहे. चल का, साइन आणि त्याची व्हॅल्यू लिहायची आहे राईट हँड साइडला. आणि काय सांगितलं होतं आपण, त्या रिएक्टंट आणि प्रोडक्टची फिजिकल स्टेट ब्रॅकेट मध्ये लिहायचे, सॉलिड, लिक्विड, गॅस किंवा ऍक्व्हियस असेल तर. असं का दिलेली डेल्टा एच व्हॅल्यू त्या पर्टिक्युलर फिजिकल स्टेटला असणार आहे. आणि काय सांगितलं आपण, आपण दिलेली डेल्टा एच नॉट व्हॅल्यू ही काय सांगत असते, दिलेली रिएक्शन गिवन डायरेक्शनला होत असणार आहे. आणि जर आपण एखादी थर्ड रिएक्शन रिव्हर्स केली तर डेल्टा एच ची व्हॅल्यू सुद्धा आपली काय होणार आहे, रिव्हर्स होणार आहे. मॅग्निट्यूड सेम होणार, फक्त काय होणार आहे, साइन चेंज होणार आहे. आणि लास्ट काय सांगितलं, सबस्टन्स केमिकल इक्वेशन मधील आपण नंबर ऑफ मोल्सला रिएक्टंट आणि प्रोडक्टच्या नंबर ऑफ मोल्सला ज्या कोएफिशियंटने मल्टिप्लाय किंवा डिवाइड करतो त्याच कोएफिशियंटने त्यांच्या डेल्टा एच व्हॅल्यू सुद्धा मल्टिप्लाय किंवा डिवाइड करायचं. लक्षात का, रिएक्शन रिव्हर्स केली तर डेल्टा एच ची व्हॅल्यू सुद्धा काय होणार आहे, मॅग्निट्यूड सेम होणार, फक्त साइन चेंज होणार, पॉझिटिव्हचं निगेटिव्ह. लक्षात का, आणि रिएक्शन फॉरवर्ड रिएक्शन रिव्हर्स केली की ती काय होणार आहे, रिव्हर्स रिएक्शन होणार आहे. एक्झोथर्मिक रिएक्शन असेल तर एंडोथर्मिक, आणि एंडोथर्मिक असेल तर एक्झोथर्मिक होणार आहे. लक्षात येईल ना, हे सगळे थर्मोकेमिकल इक्वेशन लिहिण्याचे गाइडलाइन्स आहेत. आता मी एक एक्झाम्पल इथे लिहितोय, हे त्याचं तुम्ही थर्मोकेमिकल इक्वेशन लिहायचं कसं असणार बघा. तुम्हाला क्वेश्चन कसा असेल बघा, एक थर्मोकेमिकल इक्वेशन दिला असेल, ओके, एखादं थर्मोकेमिकल इक्वेशन तुम्हाला दिलं असेल तर कसं असणार बघा, याच्यामध्ये गिवन थर्मोकेमिकल इक्वेशन
गिवन थर्मोकेमिकल इक्वेशन, गिवन थर्मोकेमिकल इक्वेशन, कुठलं थर्मोकेमिकल इक्वेशन आहे बघा, C2H2 गॅस प्लस 5/2O2 गॅस, ओके, gives 2 CO2 gas plus H2O liquid. ओके, आता इथं स्टँडर्ड एंथॅल्पी ऑफ रिएक्शन डेल्टा H नॉट आर किंवा डेल्टा H नॉट -1300 किलोजूल, -1300 किलोजूल. ओके, राइट थर्मोकेमिकल इक्वेशन. क्वेश्चन काय बोलतात, राइट थर्मोकेमिकल इक्वेशन. थर्मोकेमिकल इक्वेशन आपल्याला लिहायचं कधी बघा, पहिली कंडिशन त्यांनी दिलेलं आहे, कोएफिशिएंट ऑफ सबस्टन्सेस, कोएफिशिएंट्स ऑफ सबस्टन्सेस आर multiplied by 2. 2 न मल्टिप्लाय करून आपल्याला यायचं आहे कोएफिशिएंट आणि इक्वेशन रिव्हर्स करून यायचं, आणि इक्वेशन इज रिव्हर्स. हे असा क्वेश्चन आहे बघा. ओके, तुम्हाला थर्मोकेमिकल इक्वेशन दिलेलं आहे बघा. आता सुरुवातीला ही थर्मोकेमिकल इक्वेशन आहे का बघायचं. थर्मोकेमिकल इक्वेशन मध्ये काय काय असतं रे, काय काय दिलं असतं थर्मोकेमिकल इक्वेशन मध्ये, एंथॅल्पी चेंज दिले असते, दिले एंथॅल्पी चेंज, आणि त्यानंतर कोण असतं, फिजिकल स्टेट असते, आणि कोण असतं त्यानंतर आणखी कोण असतं रे, नंबर ऑफ मोल्स असतात, रिएक्टंट आणि प्रोडक्ट्स, आणि ती रिएक्टंट आणि प्रोडक्ट कसे असतात, बॅलन्स्ड असतात. आहेत का बघा बॅलन्स्ड. C2H2 गॅस किती कार्बन आहेत, 2 आहेत ना, त्या साइडला 2 कार्बन आहेत. ऑप्शन बघा, 5/2 ऑप्शन मध्ये किती रे, 5/2 ऑप्शन मध्ये किती किती ऑप्शन आहेत, हा 5 ऑप्शन्स आहेत. चल का 5/2 मध्ये 5 ऑप्शन आहेत, 5 O2 आहेत लक्षात घ्या. ओके, तेवढे आहेत का बघा, इकडे 4 आहेत आणि इकडे 5 आहे ना, इकडे 5/2 मध्ये 5 ऑप्शन आहेत रे, 5 O2 आहे ना, 5 ऑप्शन आहे. आता मग ही थर्मोकेमिकल इक्वेशन आहे, हे दिलेलं थर्मोकेमिकल इक्वेशन आपल्याला ह्या म्हणलेलं आहे. कधी लिहायचं आहे, पहिली कंडिशन त्यांनी काय सांगितले, कोएफिशिएंट ऑफ सबस्टन्सेस आर मल्टिप्लाइड बाय 2. कोएफिशिएंट आता इथं किती आहे सांगा, C2H2 चा कोएफिशिएंट किती आहे रे, 1 आहे. इथं O2 चा किती आहे, 5/2. CO2 चा किती आहे, 2 आहे, आणि H2 चा किती आहे, 1 आहे. ह्यांच्या कोएफिशिएंटला काय करायचं, 2 न मल्टिप्लाय करायचं, 2 न मल्टिप्लाय करून इक्वेशन लिहायचं. आता इथं मी लिहितोय बघा, कसं आहे ना सांगा, 2 न मल्टिप्लाय केल्यावर 2 काय ना, C2H2 ब्रॅकेट मध्ये फिजिकल सेट लिहायचं, विसरायचं नाही तर का. परत इथं 2 न मल्टिप्लाय करा, काय आलं, 10/2 रन. सर हे असं होणार आहे, 2 × 5/2 O2 म्हणजे हे काय होणार आहे सांगा, 2 केला ना, ओनली करायला 5 O2 सरळ ना याच्यावर. आता हे असं होणार आहे की जरी 2 कॅन्सल केलं तर 5 O2 राहणार, किंवा हे 2 × 5 10/2 O2 म्हणजेच काय आलं की 5 O2 चालू ना. असं केलं तर सेमच आहे ना. इथं आपण 2 न मल्टिप्लाय केलं तर काय ना सांगा, इथं 5 O2 येणार, मल्टिप्लाय करतोय ना आपण, 5 O2 आलं बरोबर ना. आणि ब्रॅकेट मध्ये हे फिजिकल स्टेट दाखवायचं. इकडे काय ना सांगा, इथं काय ना, इथं कोएफिशिएंट 2 आहे ऑलरेडी, परत आपण 2 न मल्टिप्लाय केलं तर काय येणार आहे, 4 CO2 गॅस, आणि इकडे काय येणार आहे, 2 H2O लिक्विड. आणि पुढे सांगा, ज्या कोएफिशिएंटला आपण ज्या न्यूमरिकल फॅक्टरना रिएक्टंट आणि प्रोडक्टच्या नंबर ऑफ मोल्सला मल्टिप्लाय करतोय
त्याच फॅक्टरनं आपण कुणाला मल्टिप्लाय करायचं असतं, डेल्टा एच नॉट ला, स्टँडर्ड एन्थॅल्पीला मल्टिप्लाय करायचं. कसं का मग इथं डेल्टा एच नॉट ची व्हॅल्यू किती आले रे, मायनस किती आलं 2600 किलोजूल. त्याच फॅक्टरनं डेल्टा एच नॉट ला सुद्धा मल्टिप्लाय करायचं, ते विसरायचं नाही. लक्षात घ्या. लक्षात का दोन ह्या कोइफिशियंटला आपण रिएक्टंट आणि प्रोडक्टच्या कोइफिशियंटला आपण मल्टिप्लाय करतोय. लक्षात का त्याच कोइफिशियंटनं काय करायचं, एन्थॅल्पीला सुद्धा मल्टिप्लाय करायचं. समजा आपण 2 ने डिवाइड केलं असतं सगळ्यांच्या कोइफिशियंटला, तर डेल्टा एच च्या व्हॅल्यू सुद्धा काय करायचं, डिवाइड करायचं. किंवा ही इक्वेशन आपण रिव्हर्स लिहिलं, उलटं लिहिलं, तर ही रिव्हर्स लिहिलं तर डेल्टा एच चं मॅग्निट्यूड सेम राहणार, फक्त साइन काय होणार, निगेटिव्हचं पॉझिटिव्ह होणार आहे. लक्षात. आणि आता परत दुसरं काय तुम्हाला सांगितलंय बघा, इक्वेशन रिव्हर्स करा म्हणजे. रिव्हर्स करा कसं होणार, रिव्हर्स तरी सांगा, रिव्हर्स सांगा की आता. रिव्हर्स करा म्हणलंय म्हणजे रिएक्टंट आहे ते प्रोडक्ट लिहायचे आणि प्रोडक्ट आहे ते रिएक्टंट लिहायचे. लिहा मग. पहिल्यांदा कोण येणार आहे, 4CO2 गॅस बरोबर ना, प्लस काय रे 2H2 लिक्विड, आणि इकडे काय येणार मग आता 2C2H2 गॅस प्लस 5O2 गॅस. आता मग इक्वेशन रिव्हर्स केल्यावरती डेल्टा एच काय करायचं रे, डेल्टा एच राईट हँड साइडला लिहायचं, फक्त काय करायचं साइन चेंज करायचं, मॅग्निट्यूड सेम ठेवायचं. साइन बघा डेल्टा आर एच नॉट ती काय येणार आपल्या इथं प्लस 2600 किलो, ते असं लिहिणार. कसं होतं रिव्हर्स केले की साइन तेवढा आपण हे करणार. काय अशा पद्धतीनं हा आपला थर्मोकेमिकल इक्वेशन आपण लिहू शकतो. समजायचं आहे ना थर्मोकेमिकल इक्वेशन. ओके. तर त्यानंतर पुढचा जो पार्ट आहे स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन, हे समजले, याच्यात काय डाऊट आहे का. ओके. त्यानंतर नेक्स्ट बघा स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन. स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन. स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन. तर स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन कसे लिहायचं, डेल्टा एफ एच नॉट क्या सिंबॉलनं स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन रिप्रेझेंट केली जाते. डेल्टा एफ एच नॉट तर कसे दाखवायचं, डेल्टा एफ एच नॉट म्हणजे काय, स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन. फक्त एन्थॅल्पी नाही लक्षात घ्या, वरती पण 0 आहे ना, स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन आहे. तर का आपण ह्या सिंबॉलला दाखवत असतो. तर मग स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन कधी म्हणायचं लक्षात घ्या, त्याची डेफिनेशन काय, स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन. स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ ए कंपाउंड बघा, स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन, स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन of a compound is the enthalpy change, the enthalpy change असणार आहे, is the enthalpy change that accompanies, कधी घेऊन येत असते enthalpy change, the enthalpy change that accompanies a reaction in which one mole of pure compound one mole of pure compound is 1 mole of pure compound in its standard state. In its standard state is formed. In its standard state is formed
from its element also in their standard set काय म्हटलंय आपण बघा स्टँडर्ड एंथॅल्पी ऑफ फॉर्मेशन डेल्टा एफएच नॉट ही कधी असणार आहे कंपाउंड ची एंथैल्पी चेंज होणार स्टैंडर्ड एंथैल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ ए कंपाउंड इज द एंथैल्पी चेंज दैट accompanies the reaction in which one mole of pure compound in its standard set is found from its element also in their standard set. म्हणजे ही एंथैल्पी चेंज कधी होणार आहे ज्यावेळी एखाद्या कंपाउंडचा एक मोल तयार होणार आहे आणि तो एक मोल तयार होत असताना तो कंपाउंड कुठल्या सेट मध्ये असणार आहे त्याच्या स्टँडर्ड सेट मध्ये असणार आहे आणि मग तो स्टँडर्ड सेट मधला कंपाउंड तयार होण्यासाठी त्याला लागणारे एलिमेंट्स आहेत ते सुद्धा कुठल्या सेट मध्ये पाहिजेत स्टँडर्ड सेट मध्येच पाहिजे चल का थोडक्यात काय सांगायचं स्टँडर्ड एंथैल्पी ऑफ फॉर्मेशन म्हणजे काय फॉर्मेशन मध्ये तयार होणार कुठल्याही सब्स्टन्सचा एक मोल तयार व्हायचा असेल एक मोल आणि तो स्टँडर्ड सेट मध्ये तयार होत असेल तर त्याचे एलिमेंट सुद्धा कसे पाहिजेत स्टँडर्ड सेट मध्येच पाहिजेत चल का ओके एक मोल कंपाउंड स्टँडर्ड सेट मध्ये तयार होण्यासाठी त्याचे एलिमेंट सुद्धा स्टँडर्ड सेट मध्येच पाहिजेत त्याला काय म्हणायचं स्टँडर्ड एंथैल्पी ऑफ फॉर्मेशन तर फॉर एक्झाम्पल आपण इथे घेऊया स्टँडर्ड एंथैल्पी ऑफ फॉर्मेशन बघा इथं H2 gas plus half O2 gas. Okay. H2 gas plus half O2 gas. It gives H2O liquid. आता सगळे इक्वेशन आता इथून पुढे आपण थर्मोडायनामिक स्टँडर्ड सेट मध्ये आणि थर्मोकेमिकल इक्वेशनच्या फॉर्म मध्ये लिहित असतो लक्षात घ्या त्यातली फिजिकल सेट सुद्धा विसरायचं नाही चल का ओके त्यावेळी स्टँडर्ड एंथैल्पी ऑफ फॉर्मेशन याची किती असणार आहे डेल्टा एफएच नॉट याची व्हॅल्यू ही -286 किलोजूल आहे -286 किलोजूल लक्षात घ्या ह्याच्यामध्ये आता इथं 1 मोल कुणाच तयार झाला रे इथं मोल्स किती आहेत बघा वॉटरचा मोल किती आहे रे 1 मोल आहे इथं ऑक्सिजनचा मोल किती आहे कोएफिशिएंट मध्येचे मोल्स ना किती मोल्स आहेत हाफ मोल बरं काय 1/2 मोल आणि हायड्रोजनचा मोल किती आहे 1 मोल आहे चल का लक्षात घ्या आता स्टँडर्ड एंथैल्पी ऑफ फॉर्मेशन म्हणजे फॉर्म्युला आहे कोण फॉर्म्युला आहे तर वॉटर फॉर्म्युला आहे वॉटरचा एक मोल तयार करायचा असेल आणि तो वॉटरचा एक मोल त्याच्या स्टँडर्ड सेट मध्ये करायचा असेल म्हणजे वॉटरची स्टँडर्ड सेट कुठली आली लिक्विड आली वॉटर हा लिक्विड सेट मध्ये करायचा असेल तर त्याच्यामध्ये लागणारे एलिमेंट्स कुठले आहेत वॉटर तयार करण्यासाठी हायड्रोजन आणि ऑक्सिजन हा एलिमेंट लागणार ती एलिमेंट सुद्धा कसे पाहिजे त्यांच्या स्टँडर्ड सेट मध्येच पाहिजे त्यावेळी जो एंथैल्पी चेंज म्हणतात त्याला काय म्हणायचं स्टँडर्ड एंथैल्पी ऑफ फॉर्मेशन लक्षात द्या ओके कुठल्याही सब्स्टन्सचा एक मोल त्याच्या स्टँडर्ड सेट मध्ये तयार करायचा असेल तर त्यासाठी लागणारी एलिमेंट सुद्धा कशी पाहिजे स्टँडर्ड सेट मध्येच पाहिजे त्याला मला काय म्हणायचं स्टँडर्ड एंथैल्पी ऑफ फॉर्मेशन लक्षात दे कसं आहे ना त्याला स्टँडर्ड एंथैल्पी ऑफ फॉर्मेशन असं म्हणायचं आता त्यानंतर नेक्स्ट बघा याच्यामध्ये स्टँडर्ड एंथैल्पी ऑफ रिएक्शन फ्रॉम स्टँडर्ड एंथैल्पी ऑफ फॉर्मेशन ओके आता लक्षात घ्या इथं मी काय म्हणतोय बघा स्टँडर्ड एंथैल्पी of reaction is equal to standard enthalpy of formation लक्षात ओके standard enthalpy of formation of a compound is equal to its standard enthalpy समजा हे लक्षात ठेवा रिएक्शनची जी स्टँडर्ड एंथैल्पी असणार आहे ती काय असते स्टँडर्ड एंथैल्पी ऑफ फॉर्मेशन लक्षात घ्या ही रिएक्शन आहे ना आपली H2 गॅस प्लस हाफ O2 गॅस याच्यामध्ये वॉटर फॉर्म होणार वॉटर फॉर्म होत असताना स्टँडर्ड एंथैल्पी ऑफ फॉर्मेशन म्हणजे काय
त्या रिएक्शनची स्टँडर्ड एंथॅल्पी ना. तर म्हणून आपण इथे काय लिहू शकतो रे, स्टँडर्ड एंथॅल्पी ऑफ रिएक्शन कशी असते रे, डेल्टा एच नॉट ना. डेल्टा एच नॉट इज इक्वल टू काय आलं रे, काय आलं, डेल्टा एफ एच नॉट ना. स्टँडर्ड एंथॅल्पी डेल्टा एच नॉट, स्टँडर्ड एंथॅल्पी ऑफ फॉर्मेशन डेल्टा एफ एच नॉट. चल का तेवढी असते. ओके. आणि दुसरे एक इम्पॉर्टंट सेंटेन्स लक्षात ठेवायचं तुम्हाला, स्टँडर्ड एंथॅल्पी ऑफ रिएक्शन किंवा स्टँडर्ड एंथॅल्पी ऑफ फॉर्मेशन जर काढायचं असेल तर कॅल्क्युलेशन करत असताना काय करावं लागतं लक्षात घ्या, हे तुम्हाला मी सांगतो. स्टँडर्ड एंथॅल्पी ऑफ फॉर्मेशन, standard enthalpy of formation of a compound, standard enthalpy of formation of an element, from itself is zero. हे लक्षात ठेवा. ओके. स्टँडर्ड एंथॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ एलिमेंट फ्रॉम इटसेल्फ इज झिरो. म्हणजे त्याच एलिमेंट पासून तोच एलिमेंट कधी तयार होत नसतो लक्षात घ्या. त्याची स्टँडर्ड एंथॅल्पी ऑफ फॉर्मेशन काय असते, झिरोच असते. म्हणजे आता लक्षात घ्या, डेल्टा एफ एच नॉट, मी इथं काय म्हणलं, डेल्टा एफ एच नॉट, इथं मी घेतला H2 घेतला असेल. H2 पासून H2 तयार होईल का, त्याच पासून तोच तयार होईल का, पुन्हा नाही ना. त्यावेळी स्टँडर्ड एंथॅल्पी ऑफ फॉर्मेशन त्यांची काय असते, झिरो असते. हिची स्टँडर्ड एंथॅल्पी ऑफ फॉर्मेशन झिरो. त्यानंतर स्टँडर्ड एंथॅल्पी ऑफ फॉर्मेशन डेल्टा एफ एच नॉट, ब्रॅकेट मध्ये मी आता लिहितोय इथं, स्टँडर्ड एंथॅल्पी ऑफ फॉर्मेशन कार्बन, कार्बन पासून कार्बन तयार होईल का, त्याच पासून तो तयार होणार नसेल का, झिरो. स्टँडर्ड एंथॅल्पी ऑफ फॉर्मेशन Cl2, झिरो. त्याच पासून तो तयार होत असतो लक्षात घ्या. त्याची स्टँडर्ड एंथॅल्पी ऑफ फॉर्मेशन काय असते, झिरो असते लक्षात घ्या. ते लक्षात ठेवायचं. ओके, लक्षात ठेवायचं. इथं मग H2 ची काय ना, फक्त H2 ची स्टँडर्ड एंथॅल्पी झिरोच ना. O2 ची काय ना, अरे झिरोच आहे ना. त्याच पासून तर ऑप्शन पासून ऑप्शन कधी होतो का, चल का, त्याची स्टँडर्ड एंथॅल्पी ऑफ फॉर्मेशन झिरोच असते लक्षात घ्या. डेल्टा एफ एच नॉट ऑक्सिजन हे झिरो, त्याच पासून तो तयार होत नसतो कधी लक्षात घ्या. हे लक्षात ठेवायचं. आता पुढे यांचे प्रॉब्लेम्स आहेत त्यावेळी ही कन्सेप्ट लागणार आहे, म्हणून हे लक्षात ठेवायचं. स्टँडर्ड एंथॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ एलिमेंट फ्रॉम इटसेल्फ इज झिरो, त्याच एलिमेंट पासून तोच एलिमेंट कधी तयार होत नसतो. ओके. आता त्यानंतर बघा दुसऱ्या याच्यामध्ये स्टँडर्ड एंथॅल्पी ऑफ रिएक्शनचा फॉर्म्युला जो आहे, चल का, कसे स्टँडर्ड एंथॅल्पी ऑफ फॉर्मेशन रिएक्शन आपण फाइंड आउट करत असतो, ते आता आपण नेक्स्ट लेक्चरला. ओके, थँक्यू.